बलाढ्य राक्षस होता. राक्षसाचं नाव काय होतं? गजमुख. आणि त्याला वरदान मिळालं होतं ब्रह्मदेवाकडून की तुला सहज कोणी पराभूत करू शकणार नाही. मग काय झालं? अहंकार निर्माण झाला. माणसांना, देवांना, साधू संतांना सगळ्यांना त्याने त्रास द्यायला सुरुवात केली. आणि सगळ्यांनी श्री गणेशाला प्रार्थना केली की या राक्षसाचा नाश करा. श्री गणेश आणि गजमुख राक्षसाचं मोठं युद्ध झालं. गणेशाचा जो पाशा होता आणि परशु होता त्याच्यापुढे या राक्षसाचा काही टिकाव लागला नाही आणि सुटकेसाठी तो धडपडायला लागला. आणि धडपडत धडपडत त्या पाशातून सुटण्यासाठी त्याने मोठ्या उंदराचं रूप घेतलं आणि इकडे तिकडे तो पळू लागला. तर श्री गणेशाने त्याला आवरलं आणि म्हणाले की तू मला शरण ये आणि तू आजपासून माझं वाहन बनशील. आणि तो जो गजमुख राक्षस आहे त्याला शरण गेला आणि तेव्हापासून गणपतीचं वाहन, मूषक वाहन हा गजमुख राक्षस आहे मूळचा आणि तो त्यांचं वाहन झाला. खरंच किती मनोरंजक कथा आहे नाही? आता सुंदरसं गाणं पण आपण ऐकूया. गाण्याचे बोल आहेत सूर निरागस हो आणि प्रस्तुत करतायत आमचे रवींद्रजी. शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक. शुभनयना करुणामय गौरी हर श्री वरद विनायक. ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपती सुखपती छंदपती गंधपती लीन निरंतर हो लीन निरंतर हो. सूर निरागस हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो. गणपती बाप्पा मोरया गजबदना तू सुख करता. हो सूर निरागस हो गणपती सूर निरागस हो. सुरसुमनानी भरली ओंजळ नित्यरीती व्हावी चरणावर.
ताने बालक सुमधुर हासे भावत से वाहो सुरातुन ओंकार गणपती अधिपति सुखपति छंदपति गंधपति सूरपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर निरागस हो सूर निरागस हो गणपति सूर निरागस हो। सूर निरागस हो सूर निरागस हो। क्या बात है, खूपच छान.